रायगड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील लॉजमध्ये तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। रक्ताच्या थारोळ्यात तरुणीचा मृतदेह आढळला आहे। लॉजमध्ये विवस्त्र अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात तरुणीचा मृतदेह आढळून आला असून रायगड जिल्ह्यात आता महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात असलेल्या लोणेरे येथे एका लॉजमध्ये विवस्त्र अवस्थेत तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे। डीवायएसपी शंकर काळे यांनी माहिती देताना आरोपीची ओळख पटली असून तपासासाठी 4 पथकं रत्नागिरी व मुंबई बाजूने कार्यान्वित केले आहेत, असं डीवायएसपी शंकर काळे यांनी सांगितलंय। माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे भरदिवसा एका लॉजमध्ये तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण परिसर हादरलाय। या घटनेनंतर घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गोरेगाव पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली। सोमवारी दुपारच्या सुमारास ही बाब उघडकीस आली आहे। मुंबई गोवा महामार्गालगत लोणेरे येथे हा लॉज आहे। एक तरुण आणि तरुणी यांनी लॉजमधील एक रूम भाड्याने घेतला होता। दुपारच्या सुमारास हा तरुण तिथून बेपत्ता झाला तर रक्ताच्या थारोळ्यात तरुणीचा मृतदेह आढळून आलाय। या तरुणीच्या मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू असून या हत्याकांडातील संशयित फरार असल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील कारवाईसाठी पाठवला असून दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची सूत्र हलवली आहे। पोलिसांनी याबाबत लॉजच्या मालकाकडे देखील चौकशी सुरू केली आहे। गोरेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये लोणेऱ्यामध्ये एक ओंकार लॉज आहे। त्या लॉजमध्ये एक महिला रक्ताच्या थारोळ्यामध्ये मृतावस्थेत पडलेली दिसली। त्यावरून पोलीस हेड कॉन्स्टेबल चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा त्याचप्रमाणे लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीची ओळख पटलेली आहे। आरोपीला शोधण्यासाठी रत्नागिरी त्याचप्रमाणे मुंबई बाजूला पोलिसांची 4 पथकं ऑलरेडी कार्यरत आहे। या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत आरोपीच्या विरुद्ध खूपसा टेक्निकल एव्हिडन्स कलेक्ट झालेला आहे। मृत महिलेची ओळख पटलेली आहे। तिला तिच्या शरीराचा इन्क्वेस्ट पंचनामा करून नंतर पोस्टमॉर्टम करण्यात आलेला आहे। पोस्टमॉर्टम करून पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यामध्ये अंत्यविधीसाठी देण्यात आलेला आहे। पोलीस पुढील तपास करतायत। आरोपीला काही तासांमध्ये ताब्यात घेतील।